जय महाकाली. आज आपण परड्या कशा भरतात हे जाणून घेऊया. परड्या भरण्याच्या गाव शिवानुसार प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आज आपण आपल्या पद्धतीनुसार कशा परड्या भरतो ते जाणून घेऊया. प्रथमतः परड्या भरण्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तर भाजी भाकरीचा नैवेद्य, जो देवीला अत्यंत प्रिय आहे असा भाजी भाकरीचा नैवेद्य. दुसरा पुरणपोळीचा संपूर्ण नैवेद्य, म्हणजे प्रत्येक परडीनुसार पुरणपोळीचे जेवढ्या परड्या असतील तेवढे पुरणपोळीचे संपूर्ण नैवेद्य. देवीची ओटी जी आपण परड्यांमध्ये भरणार आहे ती देवीची ओटी. देवीसाठी हिरव्या बांगड्या, तसेच फळं, देवीसाठी हार, परडीला घालण्यासाठीचे हार, तसेच हा जोगवा, त्यासोबतच मीठपिठाचा हा जोगवा, सोबतच मिठाई. आणि त्यासोबतच आपण परड्यामध्ये ना डाळ, गूळ, तांदूळ, तेल अशा प्रत्येक गोष्टी देणार आहेत. म्हणजे देवीची परडी भरत असताना हे लक्षात ठेवायचं की एक माणूस संपूर्ण जेवेल एवढा नैवेद्य त्याच्यात देतो. म्हणजे आपल्या माणसाला जेवढं संपूर्ण नैवेद्य लागतं ना तेवढंच नैवेद्य तिला पण द्यायचा. नाहीतर जे छोटे छोटे नैवेद्य वगैरे करतात तर तसं नैवेद्य कधीच करायचं नाही. संपूर्ण पुरणपोळीचाच नैवेद्य द्यायचा. आणि हे जे डाळ, गूळ, तांदूळ आपण ज्या काही इतर गोष्टी देतो त्या पण एक माणसाचा पूर्ण स्वयंपाक होईल एवढाच त्या परडीत जोगवा आपण भरायचा. आता परड्या कशा भरायच्या ते इथून पुढे मी सांगतो. त्या परडीला पहिल्यांदा पाणी लावायचं. त्याच्यानंतर ना जो आपला हा गव्हाचा जोगवा आहे, हा गव्हाचा जोगवा पहिल्यांदा परडीत भरायचा. परडीत गव्हाचा जोगवा भरताना अजिबात शेंगटपणा करायचा नाही. जेवढे आपल्या ऐपत आहे जगदंबेने जर आपल्याला भरभरून दिले ना तर ती जी पण परडी आपण भरभरूनच भरायची. परडी भरताना अजिबात शेंगटपणा कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. ही गोष्ट एक नेहमी लक्षात ठेवा. जोगवा भरला त्यासोबतच हा मीठपिठाचा जोगवा, सोबतच आपण जी देवीची ओटी घेतली आहे देवीसाठीची ओटी आणि हिरव्या 6 बांगड्या. मी 6 टाकतो, तुम्ही 12 टाका, 24 टाका, जसं जसं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आपण भरू शकतो. बांगड्या, ओटीचे तर साहित्य, सोबतच एक नारळ. कढी भरायची आणि आपल्या कढीत जे जगदंबेचा बाण आहे त्या प्रत्येक बाणावर तेल घालायचं. आपण कढीमध्ये तर तेल घालतोच, ठीक आहे, पण बाण जो असेल त्या बाणावर पण तेल घालायचं. अशा प्रकारे सगळ्या कढई एकदम व्यवस्थित भरून घ्यायच्या. त्याच्यानंतर सगळ्या कढ्यांना हळदी कुंकू लावायचा. ज्या आपल्याकडे आईसाहेबांच्या परड्या आलेल्या आहेत त्यातला एक बाण घ्यायचा, तो बाणाचा पाजवायचा आणि आईसाहेबांचा उदोका टाकायचा. चला सगळ्यांनी एक म्हणा, आई राजा उदे 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 उदे, ओम भवानी माता की जय.